अखेर निर्णय झाला, शिवसेना ठाकरेची की शिंदेची. काल कोर्टामध्ये जे काही घडलं त्यावरून आता चित्र स्पष्ट झाले, शिवसेना खरी कोणाची. पण यापेक्षाही सर्वात जास्त चर्चा होत असेल तर ती म्हणजे ज्येष्ठ वकील कपिल सिब्बल यांची. कारण की कोर्टामध्ये त्यांनी जो युक्तिवाद केलाय तो शिंदे आणि निवडणूक आयोगाला घाम फोडणारा होता. नेमकं कोर्टामध्ये काय घडले तेच आपण या व्हिडिओमधून जाणून घेऊ. खरी शिवसेना कोणाची? गेल्या काही दिवसापासून या प्रकरणावरती सुनावणी सुरू आहे. ज्येष्ठ वकील कपिल सिब्बल हे जोरदार युक्तिवाद करत आहेत आणि ते अगदी जिंकण्याच्या दारावरती उभा आहेत. 11 ऑगस्टला झालेल्या म्हणजे काल झालेल्या सुनावणीमध्ये त्यांनी निवडणूक आयोगावरती गंभीर प्रश्न उपस्थित केले. 2022 मध्ये काय झालं हे सर्वांनाच माहिती आहे. एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेचे काही आमदार उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेपासून वेगळे झाले. सुरत, गुवाहाटी, त्यानंतर उद्धव ठाकरेला बाजूला करून स्वतः एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाले, इथपर्यंत सगळ्यांना माहितीच आहे. पण सत्ता बदलल्यानंतर एक मोठा प्रश्न निर्माण झाला. एकनाथ शिंदे यांच्याबरोबर गेलेले आमदार म्हणजे संपूर्ण शिवसेना पक्ष शिंदे गटासोबत गेला का, की फक्त विधानसभेतील शिवसेनेचे आमदार वेगळे झाले? कपिल सिब्बल यांचा मुख्य युक्तिवाद याच प्रश्नावरती आधारित आहे. आता सर्वांनी लक्ष देऊन ऐका. या गोष्टी आपल्याला समजल्या तर आपल्याला हे समजेल निकाल कोणाच्या बाजूने लागणार आहे. एखाद्या राजकीय पक्षामध्ये फक्त आमदार नसतात, त्या पक्षाचे अध्यक्ष असतात, कार्यकारिणी असते, प्रतिनिधी सभा असते, जिल्हा पातळीवरच्या अध्यक्ष असतात, त्या पक्षामध्ये नेते असतात, उपनेते असतात, हजारो कार्यकर्ते असतात. हे सर्वजण मिळून एक पक्ष तयार होतो. आता या पक्षाच्या तुलनेमध्ये विधानसभामध्ये जे आमदार निवडून आलेत ते फक्त एका पक्षाचा छोटासा भाग असतात. म्हणूनच तर कपिल सिब्बल युक्तिवाद करताना म्हणतायत, एखादा गट वेगळा झाला म्हणजे पक्ष संपूर्ण फुटला असं नाही. शिवसेनेच्या बाबतीतील फूट मुख्य आमदारांच्या गटामध्ये झाली, पण त्यानंतर पक्षाची बाकीची संघटना आहे तिथेच होती. म्हणजे पक्षाचे प्रमुख, जिल्हा पातळीवरचे पक्षाचे अध्यक्ष, नेते, उपनेते सर्व त्याच जागेवरती होते. आता हा मुद्दा इतका महत्त्वाचा काय आहे? कारण की निवडणूक आयोगाने 17 फेब्रुवारी 2023ला शिवसेना पक्षाचं नाव आणि धनुष्यबाण चिन्ह हे एकनाथ शिंदे यांना दिलं. उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेला उद्धव बाळासाहेब ठाकरे असं नाव देण्यात आलं आणि निवडणूक आयोगाने त्यांना मशाल चिन्ह दिलं. इथे काय झालं, निवडणूक आयोगाने शिंदेंकडे असलेल्या आमदारांच्या संख्यावरती त्यांना धनुष्यबाण आणि शिवसेना हे नाव दिलं. म्हणजे त्यांनी आमदारांच्या संख्यांकडे पाहिलं. म्हणजे असं झालं, निवडणूक आयोगाने लोकशाहीचा विचार केला नाही, विधानसभेचा विचार केला. विधानसभेमध्ये ज्याच्याकडे जास्त आमदार त्याची खरी शिवसेना असा निवडणूक आयोगाने निकाल दिला. याच ठिकाणी कपिल सिब्बल यांनी जोरदार निवडणूक आयोगाचा विरोध केला. ते म्हणतात, फक्त आमदारांची संख्या पाहून संपूर्ण पक्षाचा निर्णय कसं काय घेता येईल? समजा उद्या एखाद्या पक्षाचे 5 आमदार असतील, त्या 5 पैकी 3 आमदार जर वेगळे झाले, मग त्या 3 आमदारांनी संपूर्ण पक्ष ताब्यात घेतला असं म्हणायचंय का? त्या पक्षाची संघटना, पदाधिकारी, कार्यकर्ता आणि पक्षाचं घटनेचं काय करायचं मग? हा प्रश्न फक्त शिवसेनेपुरता मर्यादित राहिलेला नाही. कारण आज जर तुम्ही निवडणूक आयोगाप्रमाणे जास्त आमदार म्हणून त्याला पक्षाचं नाव दिलं तर मग उद्या कोणत्याही राजकीय पक्षामध्ये अशीच परिस्थिती निर्माण होईल. म्हणूनच राजकीय पक्ष आणि त्या पक्षामधून निवडून आलेले आमदार याच्यामधील फरक कायम ठेवला पाहिजे. या मुद्द्यावरती निवडणूक आयोगाने दिलेल्या काही जुन्या निर्णयाचा उल्लेख देखील झाला. काँग्रेसमध्ये इंदिरा गांधी यांच्या काळामध्ये झालेली काँग्रेसमधील फूट, केरळ काँग्रेसमधील फूट, समाजवादी पक्षामधील फूट, या सर्व प्रकरणाचा निवडणूक आयोगाने संदर्भ घेतला होता. पण कपिल सिब्बल यांचं म्हणणं आहे की या तिन्ही प्रकरणामध्ये फक्त आमदार वेगळे झाले नव्हते, त्या पक्षाच्या घटनेमध्येही 2 गट तयार झाले होते. समाजवादी पक्षाचं उदाहरण घेताना त्यांनी सांगितलं, मुलायम सिंग यादव आणि अखिलेश यादव यांच्यामध्ये वाद झाला होता. त्यावेळी पक्षाच्या संघटनेमध्येही दोन्ही बाजूनी समान लोक होते. म्हणजे केवळ विधानसभेमधील आमदाराचा वाद नव्हता. म्हणूनच जुन्या प्रकरणाचा आधार घेऊन शिवसेनेच्या बाबतीत आमदार फुटले म्हणून पक्ष फुटला असं म्हणता येणार नाही. कपिल सिब्बल यांनी आणखीन एक महत्त्वाचा मुद्दा न्यायालयासमोर ठेवला. 2018 मध्ये शिवसेनेची एक पक्ष संघटना होती. त्या घटनेनुसार उद्धव ठाकरे हे पक्षप्रमुख होते. 2019 मध्ये याच पक्ष घटनेनुसार उद्धव ठाकरे यांनी एकनाथ शिंदे यांना गटनेता म्हणून निवडलं. यावरती कपिल सिब्बल न्यायालयामध्ये प्रश्न मांडतात, जर 2018ची पक्ष घटना चुकीची किंवा मान्य नसलेली होती
तर त्या घटनेनुसार एकनाथ शिंदे यांना गटनेता म्हणून कसं काय निवडलं गेलं? ज्या घटनेच्या आधारावरती एकनाथ शिंदेंना ते पद मिळालं, तीच घटना चुकीची कसं काय झाली मग? आता इथे निवडणूक आयोगाने मोठा खेळ केला. त्यांनी काय केलं, एकनाथ शिंदे यांना शिवसेना आणि धनुष्यबाण द्यायचं म्हणून त्यांनी 2018च्या घटनेचा उल्लेख केला नाही. त्यांनी 1999च्या घटनेचा उल्लेख केला. म्हणजे त्या काळात पक्षप्रमुख हे पदच नव्हतं. म्हणजे बघा इथं निवडणूक आयोगाने कसा खेळ केलाय. 1999ला फक्त बाळासाहेब ठाकरे हे एकच पद होतं आणि ते पक्षाचे प्रमुख होते. पक्षप्रमुख हे बाळासाहेब ठाकरे यांच्यानंतर उद्धव ठाकरे यांना देण्यात आलं होतं. मग निवडणूक आयोगाने काय केलं, 1999चा आधार घेत एकनाथ शिंदेंना शिवसेना देऊन टाकली. इथेच कपिल सिब्बल म्हणतात, जर 1999ची घटना मान्य असेल तर त्या घटनेमध्ये गटनेता पद होतं का? आणि 2018ची पक्ष घटना मान्य नसेल तर एकनाथ शिंदे यांना मुख्य नेता म्हणून का निवडलं? हा प्रश्न शिंदे गटासाठी महत्त्वाचा आहे. कारण की एका बाजूला 2018ची पक्ष घटना मान्य नसल्याचं सांगितलं जातं आणि दुसऱ्या बाजूला त्याच घटनेचा आधार घेऊन शिंदेंना गटनेता पद दिलं जातं. त्यामुळे मोठा प्रश्न निर्माण होते. म्हणजे एकनाथ शिंदेंना उद्धव ठाकरे यांनी अस्तित्व दिलं, गटनेता म्हणून निवडलं आणि तिथून पुढे एकनाथ शिंदे यांच्या संपर्कामध्ये जास्त आमदार येऊ लागले. मग आता ते गटनेता पदच अस्तित्वात नाही असं निवडणूक आयोगाचं म्हणणं आहे. याचबरोबर निवडणूक आयोगाने शिवसेना पक्ष घटनेवरती देखील प्रश्न उपस्थित केले होते. निवडणूक आयोग काय म्हणतंय, पक्षाची रचना ही लोकशाहीनुसार नव्हती. याच मुद्द्यावरती कपिल सिब्बल यांनी निवडणूक आयोगाचं नाव घेत एक साधा प्रश्न विचारला. समजा एखाद्या राजकीय पक्षामध्ये लोकशाही पद्धतीने काम होत नाही असं मान्य केलं तर लगेच त्या पक्षाचं नाव आणि चिन्ह दुसऱ्या गटाला देता येईल का? अगोदर त्या पक्षाला नोटीस द्यावा लागेल, पक्षाची कोणती चूक आहे ते सांगावं लागेल, त्या पक्षाला आपलं म्हणणं मांडण्याची संधी द्यावा लागेल आणि गरज पडली तर सुधारणा करण्यासाठी सांगावं लागेल. पक्षाच्या कामकाजावरती आक्षेप म्हणून दुसऱ्याचा पक्ष किंवा चिन्ह चोरता येत नाही किंवा घेता येत नाही. यावरती सर्वोच्च न्यायालयाने कपिल सिब्बल यांना विचारलं, कायद्याच्या दृष्टीने तुमचा बचाव काय आहे आणि तुमच्या पक्षामध्ये लोकशाही नाही असा आरोप आहे, याचं उत्तर काय देणार तुम्ही? त्यावरती सिब्बल यांनी अगदी वेगळ्या पद्धतीमध्ये उत्तर दिलं. ते म्हणाले, एका क्षणासाठी असं गृहीत धरा, आमच्या पक्षामध्ये लोकशाही पद्धतीने काम होत नाही म्हणून काय त्या पक्षाचं चिन्ह आणि पक्ष नाव दुसऱ्याला द्यायचं असतं काय? त्यांनी स्पष्टपणे सांगितलं, समजा एखाद्या पक्षामध्ये लोकशाहीचं काम होत नाही म्हणून त्या पक्षातील लोकांनी अगोदर तक्रार करणं गरजेचं असतं, नोटीस देणं गरजेचं असतं, मिटिंगा घेणं गरजेचं असतं. असं रात्रीमध्येच आमदाराला घेऊन जाणं आणि नंतर म्हणणं हा आमचा पक्ष आहे असं अजिबात होत नाही. म्हणजे एकंदरीत पाहिलं तर यामध्ये सर्वात मोठी चूक निवडणूक आयोगाची. आणि निवडणूक आयोग कोणाच्या सांगण्यानुसार काम करतो हे आपल्या पूर्ण भारताला माहीत झाले. निवडणूक आयोगानेच एकनाथ शिंदे यांना शिवसेना आणि धनुष्यबाण दिलाय. 2018च्या घटनेचा उल्लेख देखील त्यांनी केला नाही. आता कपिल सिब्बल यांनी जोरदार युक्तिवाद केलाय, पण अंतिम निर्णय सर्वोच्च न्यायालयाकडे राहिलाय. आता सर्वोच्च न्यायालय कोणाच्या बाजूने निकाल देईल हे काही सांगता येत नाही. काही लोक तर असंही म्हणतात, सर्वोच्च न्यायालय असो निवडणूक आयोग असो हे ठराविक पक्षाच्या बाजूने काम करतात, त्यामुळं शिवसेना हे एकनाथ शिंदे यांनाच जाणार हे गृहीत धरा. आता या सर्वांवरती आपल्याला काय वाटतंय, आपलं मत कमेंट करून नक्की सांगा.